असतात. आता मराठवाड्यावर हे संकट आले, आपण मोठ्या प्रमाणात मदत पाठवत आहात. काय जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा कोल्हापूर कुठेही मागे राहत नाही, पुढं असतं. आणखीन सगळ्यांच्या साठी ते मदत घेऊन नेहमीच ही आपल्याकडे परंपरा आहे. आणि त्या परंपरेनुसार आपल्या कोल्हापुरातून आता बंटी पाटील साहेबांनी आणखीन सगळ्यांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला आहे, काँग्रेसने हाती घेतला आहे. आणि त्याप्रमाणे ही मदत आता अनेक ट्रक्स जिथं आता इथं गोळा झाला आहे ते आता लगेच मराठवाड्यात जातील आणि गरजू लोकांना त्याची निश्चित चांगली मदत होईल. प्रचंड अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे आणि आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं होतं की मराठवाड्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी. आणि म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातली मदत जवळजवळ 25 वाहनं, नांदेडला 5, धाराशिवला 5, सोलापूर जिल्ह्यामध्ये 5, त्याचबरोबर लातूरला 5 आणि परभणीला 5, अशा पद्धतीनं 25 वाहनं आत्ता आम्ही रवाना करतो आहे. अजून आमच्याकडं मदतीचा ओघ येतो आहे, परंतु तिथल्या लोकांची मागणी आहे की आता शाळेचे दप्तर आणि वह्या हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या काळात ज्यांना ज्यांना मदत द्यायची आहे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी शाळेचं दप्तर आणि वह्या दिल्या तर त्या तिथं पुन्हा एकदा दसऱ्यानंतर आम्ही पोच करायची व्यवस्था निश्चितपणे करू. नाही, मला वाटते राज्य सरकारची उदासीनता आहे. शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं मदत हवी आहे ती मदत मिळत नाही. नुसतं कागद नाचवायचं चाललेलं आहे. आता पाणी 2 दिवस आलं पाहिजे घरात तरच घरचे पैसे मिळणार, ह्या अटी रद्द केल्या पाहिजेत आणि सरसकट शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. साहेब, असुद्दीन ओवैसींचा आज कोल्हापूर दौरा आहे, दौऱ्याला विरोध होतोय त्यांच्या, काय सांगा? नाही, मला वाटतं ओवैसींचं एकूणच अजेंडा बघितला तर ध्रुवीकरणाचा अजेंडा आहे. ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. हे ध्रुवीकरण इथं चालणार नाही आणि एक चांगलं वातावरण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते बिघडवायचं काम त्यांनी करू नये अशी आमची अपेक्षा असते.